जर संशय निर्माण झाला तर सगळ्यात जास्त दुःख मला होईल. मी कशा करताही लढत नाही. मी एवढंच लढतोय की माझ्या शिवसेनेवर माझ्या पक्षप्रमुखावर अन्याय झालाय, त्या अन्यायाच्या विरोधात लढलंच पाहिजे याच्याकरता मी लढतोय. आणि मग अशी विक्रांनी सांगितलं, माझ्या तोंडचे शब्द बरेचसे घेतले नाहीत त्यांनी, मैदान सोडणारी माणसं आम्ही नाही हो. हे अशा भानगडी तुम्हाला काय वाटतं आम्हाला त्रास नसेल होत का? सोडायचं मैदान सोडायचं. मी तुमच्या पुढचं माहिती करता सांगून ठेवलंय, ते पुन्हा सांगतो, सांगायला नको ते सांगतो. मी उद्धव साहेबांना सांगितलंय, तुमच्या मनात माझ्याबद्दल काय असायचं ते असू द्या. तुम्ही माझं भलं कराल की वाटोळं कराल ते तुमच्या हात आहे. तुम्हाला काय कराल ते करा, तुम्ही काही करा. पण मी तुम्हाला आज शब्द देतोय आणि तो शब्द मी पुरा करेन की 2024 पर्यंत विधानसभेची निवडणूक होईपर्यंत तुमची साथ सोडणार नाही म्हणजे नाही, हे मी सांगितलं.